मला भकास करून टाकणार आहेत हे लोक। एक सामान्य बाई मी इकडे आली भाजी घ्यायला, पण मला राहवलं नाही आणि मला कौतुक वाटलं आणि मला नेहमीच कौतुक वाटलं की शिवसेनेसारखे जे लोक आहेत ते आपल्या बाजूने उभे असतात कायम। आणि हे जे लोक आहेत ना, आता हा सगळा जाऊन ना, ते मला असं वाटतं की त्या कोट्याच्या जाऊन ना आधी खाली पडा, ज्याने मतं दिली ना त्याला पण कळायला पाहिजे। आता मी तिकडे कालाकडे केमिस्टकडे गेली होती, गुजरातीच आहे, त्यांना मी सांगितलं, ते मला काय किसका मोर्चा है, मैं बोले शिवसेने का मोर्चा है, अभिमानाने मी सांगितलं। और क्यों है, क्योंकि वो जो कोटेचे को दिया है आपने चुनके उसको निकालना है। मतं दिलीत ना तुम्ही, मतं दिली आमच्या डोक्यावर बसला, तुम्ही तिकडे वरती पैशाचे व्यवहार करता आणि आम्हाला इकडे जगाला। वळणी डेअरी सुद्धा, वळणीचा एवढा मोठा प्रोजेक्ट प्रकल्प तो सुद्धा अदानीच्या कशात घातला, संपूर्ण एअरपोर्ट घातलं, एअरपोर्ट केलं, ते सुद्धा कुर्ला डेअरी पण गेली। म्हणजे संपूर्ण मुंबई अदानीच्या कशात घालण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आपलं दुर्भाग्य आहे, आपलं दुर्भाग्य असं आहे की आपलं सरकार येऊ शकलं नाही आणि म्हणून त्या अदानीचं पावलेलं आहे। पण ते सरकार आमचं जर आलं असतं तर त्या अदानीला महाराष्ट्राच्या बाहेर ढकलण्याचं काम शिवसेनेने केलं असतं, परंतु हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे। पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो, एक वचन देतो की जर अदानी या ठिकाणी धारावी प्रकल्प होत असेल तर माझ्यासही प्रत्येक शिवसैनिक रक्त सांडलं तरी चालेल, परंतु या मुलुंडला आम्ही कुठल्याही परिस्थितीत धारावी होऊ देणार नाही, हा शब्द मुलुंडकर द्यायला आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही मुलुंडकर आहोत, बोलून भांडून काढून थोडं जाटकोबर या होऊन देणार नाही आणि आता जेवढं करायचं होतं आणि करून झालं। आता पुढे आम्ही आमच्या पद्धतीने खासदार म्हणून आम्ही जे करायचं, तिकडे प्रश्न मांडायचे, काय करायचं ते तर करतोय। आमदार म्हणून आम्ही करतोय, सर्व विधानसभेत करतोय, पार्लमेंटमध्ये करतोय। पण हे काय नुसतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत मांडून चालणार नाही, त्याच्या पलीकडे गेलेले आहेत। ते स्वतःला राजे समजतात आणि स्वतःच्या मनमारी कारभार करणार आहे। आम्ही ते शिवसेना काही दाखवून देऊ आणि शिवसेने स्टाईलमध्ये आम्ही प्रोजेक्ट होऊ देणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो। आता सर्व तिकडे बोलतो तर मग कशाला त्यांची तयारी करायची, जरा आम्हाला करून टाकू दे काहीतरी। हां